स्वामी समर्थ उत्सव गणेश याग दैवी चमत्कार भाग चौथा। कार्तिकीचा उत्सव सुरू होता. अनेक लोक येत जात होते. जेवण खाण प्रसाद चालू होता. अगदी कोणाचाही परिचय नाही अशा व्यक्ती क्वचितच येत, पण सर्वसामान्यपणे येणाऱ्या व्यक्तीला कोणी ना कोणी ओळखणारा असेच. एक दिवशी स्वामींनी मुद्दाम सांगितलं, अनोळखी येऊन जेवण मागू लागला तर त्याला आधी वाढा. इतर सूचनांप्रमाणे ही एक असं समजून कोणी फारसं लक्ष दिलं नाही. महाप्रसादाचा दिवस. पंक्ती मागून पंक्ती उठत होत्या. बाहेरगावी जाणारे निरोप घेऊन आपापली गाडी पकडण्याचे घाईत होते. दुसरी किंवा तिसरी पंगत चालू होती. अर्धी जेवणं झाली होती. इतक्यात सुमारे 8 ते 10 वर्ष वयाचे 3 बटू आले. कुणालाही त्यांना पाहिल्यावर बरं वाटावं असे आले आणि म्हणाले, आम्हाला प्रसाद हवा आहे, लवकर द्या. चालू पंगत संपली की लगेच व्यवस्था करतो असं संबंधितांनी सांगितलं. श्री स्वामींनी कुठे ते ऐकलं वाटतं. श्री स्वामी त्या व्यवस्थापकाला म्हणाले, ताबडतोब इतर कामं बाजूला ठेवून प्रथम या तिघांना वाढा. स्वामींची आज्ञा. मग काय उशीर. लगेच त्याप्रमाणे व्यवस्था झाली. मुलं जेवली, हात धुवून आली, समाधान झालं म्हणाली आणि जातो असं सांगून निघाली. घराबाहेर पडली तेव्हा स्वामी चुकून म्हणाले, तरी सर्वांना आधी सांगितलं होतं, कुणी पाया पडण्याची संधी देखील साधली नाही. त्यावेळी ऐकणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. मग धावाधाव सुरू झाली. मुलं बाहेर पडली. त्याला पुरतं 1 मिनिट देखील झालं नव्हतं. चहूबाजूला त्या मुलांना शोधण्यासाठी माणसं फिरू लागली. वाटत होतं जवळच कुठेतरी दिसतील, पण संध्याकाळपर्यंत तपास करूनही त्या मुलांचा पत्ता लागला नाही किंवा त्या मुलांना ओळखणारी एकही व्यक्ती निघाली नाही. पंचक्रोशीतील मुलांना ओळखणारे वृद्ध देखील त्या मुलांना ओळखू शकले नाहीत. एकदा दिसले त्यानंतर पुन्हा केव्हाच कुणाला दिसले नाहीत. यावर श्रींना परत विचारलं तर ते म्हणाले, योग आणि असे येणारे बंदोबस्त करूनच येतात झालं. अशाच एका उत्सवाच्या आधी आश्विन शुद्ध 15 पासून श्री स्वामींना अशक्तपणा जाणवत होता. कार्तिकीचा उत्सव जवळ येत होता. उत्सवाची दगदग आणि ताण झेपणार नाही असं स्पष्टपणे दिसत होतं. उत्सव कसा होणार हाच प्रश्न होता. श्री स्वामींनी अक्कलकोट इथे मठाला पत्र लिहिलं. आपली अवस्था शंका सर्व लिहिलं. उत्तर आलं. त्यात पुजारी यांनी लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थांची आपणावर पूर्ण कृपा असून त्यांचा आशीर्वाद आहे. निश्चिंत असावं. प्रसाद पाठवीत आहे. मी स्वतःच सर्व करीन, प्रत्यय येईल असं स्वामी सांगतात. त्याप्रमाणे उत्सव यथासांग पार पडला. काही मागे राहणारे तेवढेच राहिले होते. त्यापैकी एक जण नुकताच अक्कलकोट इथे जाऊन आलेला होता. बोलता बोलता सहज म्हणाला, गेले 3-4 दिवस मी इथे एक कुत्री बघत होतो. आज ती इथे कुठे दिसत नाही, पण अगदी अशीच दिसणारी एक कुत्री अक्कलकोट मठाजवळ मी नेहमी पाहत असे. मला तर वाटतं की तीच कुत्री इथे कशी आली. त्या व्यक्तीला अक्कलकोटहून आलेल्या पत्रासंबंधी काहीच ठाऊक नव्हतं, पण त्यानंतर त्यासंबंधी श्री भागवत यांनी सांगितलं. तेव्हा त्या कुत्रीचा शोध सुरू झाला, पण तपास लागला नाही. उत्सवापूर्वी अगर नंतर तशा तऱ्हेची ती कुत्री कुणालाही कुठेही परत दिसली नाही. अशीच एक अनोळखी कुत्री गणेश याग झाला त्याही वेळी आली होती. मागच्या कुत्रीचे हकीकतीवरून तेथील काही माणसं जागरूक होती. अनोळखी कुत्री हजर झाल्याचं दिसताच ती वर्दी श्री स्वामींना दिली. स्वामी म्हणाले, महानैवेद्य झाल्यावर त्या कुत्रीला वरणभात घाला. त्याप्रमाणे 3ही दिवस चालू होतं. त्या वरणभाताशिवाय ती कुत्री इतर काहीही कुणीही घातलं तरी खात नसे. रोजचे यागाचे काम पूर्ण झाले म्हणजे त्या सर्वच परिसराला प्रदक्षिणा घालून जात असे. मागच्या बाजूला पडून असे. 3 दिवसानंतर निघून गेली. यापूर्वी अगर यानंतर कधी कोणाला ती कुत्री पुन्हा दिसली नाही. ही कुत्री कोण, इथे कशासाठी आली होती वगैरे श्री स्वामींना विचारलं, पण त्याकडे श्रींनी लक्षच दिलं नाही. असाच उत्सव चालू होता. पौर्णिमेचा दिवस होता. त्रिपूर लावून झाला. भोवत्या आरत्या गाऱ्हाणी झाली. याच गाऱ्हाण्यात कीर्तनकार दत्तोपंत देशिंकर यांचंही गाऱ्हाणं होतं. नंतर शेवटचा कार्यक्रम कीर्तनाचा. कीर्तन सुरू झालं. पूर्वरंग संपला. त्यावेळी कीर्तन सुरू असताना देवळाबाहेर प्रांगणात सुमारे 3 ते 5 वयाची
पूर्णपणे अनोळखी अशी 2 तेजस्वी बालकं पिठूर चांदण्यात खेळत आहेत असं गाभाऱ्यालगत बसलेल्या स्त्री श्रोत्यांपैकी काहींना दिसलं. त्यांनी ती बातमी बाहेर आमचेपर्यंत पाठवली. त्यावेळेपासून कीर्तन संपेपर्यंत सुमारे तासभर अगदी डोळ्यात तेल घालून पहारा देत होतो, पण काही दिसलं नाही. पण स्त्री श्रोत्यांपैकी निदान 10 तरी स्त्रियांनी आम्ही ती मुलं पाहिली असं अगदी शपथपूर्वक सांगितलं. अर्थात त्यावर विश्वास ठेवणं भागच आहे. एके दिवशी कीर्तन चालू असताना शेवटी बुवा मध्येच थांबले. केवळ टक लावून हरिहरेश्वराकडे नुसते पाहत राहिले. जवळजवळ 1 मिनिट झालं. बुवांच्या दोन्ही डोळ्यांतून घळाघळा अश्रू सुरू झाले. कंठ दाटून आला. श्रोत्यांमध्ये बसलेल्या श्री स्वामींनी बुवांना हाक मारली. बुवा भानावर आले. श्री स्वामी म्हणाले, कीर्तन सुरू करा. बुवा हो म्हणाले. देवाला नमस्कार केला, स्वामींना नमस्कार केला, कीर्तन पुरे केलं. दुसऱ्या दिवशी गप्पा मारताना बुवांनीच सांगितलं, काय सांगू हो, हरिहरेश्वराचा गाभारा एकदम प्रकाशाने भरून गेला. पिंडीवर एकदा भगवान शंकर, एकदा भगवान विष्णू आणि एकदा स्वतः श्री स्वामी अशी आलटून पालटून रूपं दिसू लागली. मी भांबावून गेलो. काही सुचेना, काही इतर दिसेना. श्री स्वामींनी हाक मारली तेव्हा ते दृश्य गेलं. मी भानावर आलो. त्यावेळी इतरांना समजलं की बुवा मध्येच कीर्तन चालू असताना चमत्कारिकपणे का थांबले ते. स्वप्नामध्ये अनेकांना अनेक दर्शनं झाली. कुणाला श्री वासुदेवानंद सरस्वती दिसले, कुणाला अक्कलकोटचे स्वामी समर्थ दिसले, कुणाला साईबाबा, तर कुणाला इतर कोणी. पण ती सर्व स्वप्नदर्शनं होती. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणून कदाचित झालं असेल. कदाचित त्या भूमीचा, वातावरणाचा, पावित्र्याचा, रम्य निसर्गाचा वा शुद्ध विचारांचा प्रभाव म्हणून असेल असं मानून त्या सर्वांकडे डोळे झाकत झाली. पण पूर्णपणे जागे असताना मी असं पाहिलं असं छातीठोकपणे खात्रीपूर्वक सांगणारे भेटले म्हणजे विश्वास ठेवणं भाग पडतं. बरं, हा सारा खेळ एखाद्या भोळ्या भाविकाच्या मनाचा नव्हता. एकाच प्रकारात मोडतील अशी दृश्य निरनिराळ्या वेळी झाली आणि एकाची खबर दुसऱ्याला नसताना. वर्णनं, कृती एकाच प्रकारची. सर्व श्री स्वामींना सांगायला येत व श्रींजवळ सतत असण्याचं भाग्य लाभल्यामुळे आम्हालाही ती ऐकायला मिळाली इतकंच. नाहीतर ज्याला त्याला आलेले हे वैयक्तिक अनुभव कोण कशाला दुसऱ्याला उगाच सांगत सुटतोय. याच सुमाराला भक्तांच्या किंवा गरजूंच्या संख्येमध्ये भराभर वाढ होऊ लागली. त्याचवेळी वैश्वदेवाचे वेळी निरनिराळ्या दिवंगत साधू संतांना आहुती देण्याचं काम सुरू झालं. पुढे ही यादी आणि नामावली इतकी वाढली होती की सुमारे 1-2 माणसांना पुरेल इतका भात या सुमारे 150-200 आहुत्यांना लागत असे. त्यांची आहुती झाल्यावर होणारी रक्षा नंतर अंगारा म्हणून वापरू लागले. अंगाऱ्याच्या कित्येक हजार पुड्या लागत व त्या सर्व त्या नित्यहवनाच्या अंगाऱ्याच्या असत. हे सर्व कामाचं विभाजन होतं की सहाय्य मागण्यासाठी होतं याचा उलगडा झाला नाही, पण होत होतं हे खरं.